नमस्कार मंडळी, तुम्ही भेंडीची भाजी कधी इडली पात्रात केली आहे का? नाही ना? तर आज मी तुम्हाला भेंडी न भाजता, फोडणी न देता अगदी सोप्या पद्धतीने भेंडीची भाजी करून दाखवणार आहे. इडली पात्रात तयार होणारी ही भेंडीची भाजी झटपट आणि चविष्ट लागते. वाफवल्यामुळे भेंडी अजिबात चिकटत नाही, तेल कमी लागते आणि आरोग्यदायी, पटकन होणारी आणि टिफिनसाठी उत्तम. भेंडी करताना चिकटते म्हणून त्रास होतो. ही भेंडी इडली पात्रात करून बघा. ना चिकटपणा ना जास्त तेल, फक्त 10 मिनिटात मस्त मऊ आणि चविष्ट भाजी. मग ही झक्कास आयडिया बघा. इडली पात्रात भेंडी, ना चिकटपणा ना जास्त तेल, फक्त 10 मिनिटात तयार. तर ही इडली पात्रात वाफवून केलेली भाजी जी मुलांच्या टिफिनसाठी, डाएटसाठी किंवा हेल्दी लंचसाठी एकदम उत्तम पर्याय आहे. तर सुरुवातीला भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आता ही धुतलेली भेंडी सगळे पाणी नितळूपर्यंत ठेवायचे. आता ही भेंडी स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची. आता तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये भेंडी कापता येते. अशा प्रकारे उभट भेंडी चिरली की खूप छान भाजीला टेस्ट येते. तर बघा, ही सर्व भेंडी चिरून तयार आहे. आता यामध्ये मीठ, हळद, तिखट, धने पावडर, आमचूर पावडर, साखर आणि 1 चमचा तेल घालून मिक्स करायचे. आता हे सर्व हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. आता ही सर्व भेंडी इडलीच्या पात्रात किंवा तुम्ही स्टीलच्या वाटीत भरून ठेवलात तरी चालते. आता हे सर्व इडली पात्रात भरून घेऊया. आता इडली पात्रात हे पात्र ठेवून आपल्याला 5 ते 10 मिनिट ही भेंडी वाफवून घेऊया. अशा पद्धतीने भाजी केल्याने काय होते तर भेंडीला चिकटपणा येत नाही, तेल कमी लागते, तसेच हेल्दी आणि झटपट तयार. तर हे पहा, अगदी 5च मिनिटात ही माझी भेंडीची भाजी तयार झाली. तर चला, ही भाजी आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. तयार झाली मस्त हेल्दी आणि नॉन स्टिकी, न चिकटणारी भेंडीची भाजी. टिफिनला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच परफेक्ट. तर ही भाजी पोळी किंवा पराठ्यासोबत टिफिनसाठी उत्तम आहे. तर ही भेंडीची जादू तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा, मैत्रिणींना शेअर करा आणि हो, चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.